थँक्यू. हॅलो. मिमिक्री पहिल्यांदाच करतोय मी सगळ्यांच्या समोर, कारण कंपनी तशी मिळाली मला चांगली आणि ते मनापासून सांगतोय. आणि त्याच्यामुळे मला आतून वाटतं की काहीतरी करावं. ते तर मी कामात दाखवतोच आहे. त्यावेळी सहज बसलो होतो ऑफिसला MDच्या. किरण सर नेहमी सांगतात मला या बा सगळ्यांना मीटिंग मध्ये की कोई देखे ना देखे ऊपरला सब देखता है. सही आहे ना. तो मी प्रत्येक वेळेला ऐकतो. त्याचं ऑब्झर्वेशन असं प्रत्येक वेळेच्या डोक्यात असतं माझ्या की सगळे कोणी बघू न बघू आपलं वरता बघतो. मी सहज त्याविषयी MD बसलो होतो. याच पद्धतीने कॉलिंग चालू होती. सर्च करता 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 वरती पाहिलं तर इकडे एक कॅमेरा आहे. नंतर बघितलं तर इथे पण एक कॅमेरा आहे. आता बोललो सरांनी बोलवलंय पटकन सरांच्या केबिन मध्ये जाऊन सरांना भेटून घेऊ. तर तिकडे सगळे सरांच्या समोर स्क्रीन लावलेली आहे. मी बोललो बरोबर आहे. कोई देखे ना देखे ऊपरला सब देखता है. तर मनावर घेऊ नका. नोकरी ठेवायची मला माझी. ठीक आहे. त्याविषयी सहज मार्केटमध्ये जाताना फिरता फिरता असं सहज मी लेडी लोकांची बार्गेनिंग बघितली. मार्केटिंग कशी करतात ते बघितलं. तर एकच लेडी अशी चालली साडी बिडी अशी मस्त छानपैकी नटून नटून मार्केटला गेली. आणि त्या लेडींनी काय करावं भाजीवाल्याने सहज विचारलं भैया जी मिरची कैसी है. तो भैया पण माझ्या हलकट मिरची बोलते तिखी आहे. याच्यावरती आता लेडी करेल काय. ठीक आहे. आता मिरची तिखी दादा तरी बरोबर उत्तर दिलं ना. वो मिर्ची कैसी है तो मिर्ची तिखी है. कैसा किलो दिया या कैसा दिया वो तो पूछना चाहिए. हे झालं. ठीक आहे चला. काल सहज जाता जाता परत त्याच्या पुढे गेलो. ती मांजर पण ऐकायला कुठे जागा शोधते वाटते बसायला. ती पाठी पाठी फिरते तिकडे सरांच्या. सरांकडे कुठे वॅकन्सी सांगत आणि ऐकलं वाटते कुठेतरी. सर सॉरी आहे का सर मी पहिला तुमच्याकडून सुरुवात केली. कोई देखे ना देखे ऊपरला सब देखता है सर. सही आहे. सरांचं मला एक आवडतं समोरच्याची सुंदरता प्रत्येक वेळेला दिसण्यात यावी ह्याच्यावर सरांचं लक्ष व्यवस्थित असतं. आज किरण सर बोलते यांनी माझ्यावर जोर धरलेला आहे. त्याला घेतोच बरं मी परवा दिवशी आता होऊ दे फक्त. तर मी आज त्यांच्या भीतीने ऍक्च्युली त्यांच्या भीतीने कालच दाढी केली होती. आज परत केली मी. का तर बाबा कोई देखे ना देखे ऊपरला सब देखता है. ठीक आहे चालेल. माझं थोडंसं बोला हे करत होतं. थोडासा हसवायचा भाग होता. जास्त काही येत नाही तरी पण आपला प्रयत्न केलाय. जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू. त्याच्यापुढे एक मोठी स्टेप घेऊन ये. आत्तापुरतं एवढंच. थँक्यू सो मच. आमची साईड आहे साई पॅलेसिया. आणि साई पॅलेसियामध्ये वर्कर लोक वरती झोपले होते आणि खाली काही वर्कर लोक तिथे चालू होतं सर्चिंग त्यांचं. तर मी ते आदल्या दिवशी ऑब्झर्व केलं होतं. दुसऱ्या दिवशी विचार केला ते झोपलेत तर त्यांची झोप मोड करून टाकूया आपण आज. म्हणून सहज गेलो कोपऱ्यामध्ये आणि बातमी पत्र प्लास्टिक भंगारले लोखंडवाले. सहज आवाज दिला. जे लेबर खरोखर विकण्यासाठी धावपळ करत आले त्यांची धावपळ बघण्यासारखी होती खरंच. म्हणजे असं जाणवलं आणि कळलं सुद्धा की इथे पैशाची खूप गरज आहे. इथे नीड भरपूर आहे. पण तिकडनं लोखंडी सामान हलवणं लवकर जरुरीचं आहे हे देखील लक्षात आलं. ठीक आहे चला. थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.